नमस्कार. मी प्राध्यापक बालाजी मगर. खऱ्या अर्थाने मध्यंतरी जे काही पेपर फुटीचे प्रकरण आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये घडले होते, तर या संदर्भामध्ये नवीन एक अपडेट आपल्यासमोर आलेले आहे. त्यामध्ये प्रश्नपत्रिका फुटीचे काळे साम्राज्य आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारी शिक्षण माफिया या पद्धतीचा विचार करत असताना अनेक संबंधित व्यक्तींनी या संदर्भामध्ये आवाज उठवण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. त्यामध्ये PV कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर लातूरमध्ये जे त्यांची डॉक्टर घडवणारी फॅक्टरी म्हणून त्यांनी जी आजपर्यंत क्लास सुरू केला होता, त्या क्लासच्या माध्यमांचा विचार करत असताना भारतात शिक्षणाला मंदिराचे स्थान दिले जाते. डॉक्टर, अभियंता, प्रशासकीय अधिकारी आणि संशोधक घडवणारी परीक्षा ही केवळ प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकेची प्रक्रिया नसून लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा पाया असते. परंतु जेव्हा या पवित्र प्रक्रियेलाच पैशाच्या हव्यासाने पोखरले जाते, तेव्हा केवळ एक परीक्षा नाही, तर संपूर्ण राष्ट्राच्या नैतिकतेवर आघात होतो. अलीकडे समोर आलेल्या नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणाने देशाला हादरवून सोडले आहे. नीट ही वैद्यकीय शिक्षणासाठीची सर्वात महत्त्वाची आणि राष्ट्रीय परीक्षा. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांनी दिवसरात्र अभ्यास करून, पालकांनी खर्च काढून, कुटुंबांनी त्याग करून या परीक्षेसाठी तयारी केली. पण परीक्षेच्या काही दिवस आधीच प्रश्नपत्रिका विकली गेली असे आरोप समोर येतात, तेव्हा हा केवळ गुन्हा राहत नाही, तो देशातील विद्यार्थ्याच्या आशा आणि आकांक्षावर केलेला निर्दयी प्रहार आहे. आणि निर्दयी प्रहार ठरतो. या प्रकरणात चर्चेत आलेली नावे म्हणजेच PV कुलकर्णी आणि शिवराज मोटेगावकर ही केवळ व्यक्तीची नावे नसून देशातील शिक्षण व्यवस्थेत वाढलेल्या व्यावसायिक भ्रष्टाचाराचे प्रतीक आहेत. जर एका मोठ्या परीक्षेची प्रश्नपत्रिका 10 दिवस आधी फुटू शकते, तर यापूर्वी किती परीक्षा अशाच पद्धतीने प्रभावित झाल्या असतील हा प्रश्न अस्वस्थ करणारा आहे. किती विद्यार्थ्याचे प्रामाणिक परिश्रम वाया गेले असतील, किती अयोग्य विद्यार्थी पैशाच्या जोरावर वैद्यकीय शिक्षणात पोचले असतील आणि अशा व्यवस्थेतून बाहेर पडलेले डॉक्टर उद्याच्या समाजाच्या आरोग्याची जबाबदारी कशी पेलणार? लातूर हे शिक्षणाच्या बाजारपेठेचे एक मोठे केंद्र म्हणून अनेक वर्ष चर्चेत राहिले आहे. येथे कोचिंग उद्योगाने मोठी भरारी घेतली. डॉक्टर घडवणारी फॅक्टरी ही संकल्पना सुरुवातीला गुणवत्तेचे प्रतीक मानली गेली, परंतु जेव्हा गुणवत्तेपेक्षा निकाल आणि निकालापेक्षा पैसा महत्त्वाचा ठरतो, तेव्हा शिक्षणाचे रूपांतर उद्योगात होते आणि उद्योगात स्पर्धा असते. स्पर्धेत नफा महत्त्वाचा असतो आणि नफ्यासाठी नैतिकता दुय्यम ठरते. आणि हीच मानसिकता प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमध्ये दिसते. भारताच्या इतिहासात प्रश्नपत्रिका फुटीच्या अनेक घटना घडल्या आहेत. राज्यसेवा परीक्षा, पोलीस भरती, शिक्षक भरती, बँक परीक्षा तसेच इतर व्यावसायिक प्रवेश परीक्षा यामध्येही वेळोवेळी गैरप्रकार उघड झाले. प्रत्येक वेळी चौकशीची घोषणा झाली, काही अटक झाले, परंतु मूळ समस्या कायम राहिली का? तर कारण समस्या व्यक्तीमध्ये नसून व्यवस्थेच्या कमकुवतपणामध्ये आहे. आणि तुलनात्मक दृष्टिकोनातून पाहिले तर विकसित देशामध्ये परीक्षेची गुप्तता ही राष्ट्रीय सुरक्षेइतकी, स्वतंत्र लेखापरीक्षण आणि कठोर शिक्षा यामुळे अशा घटना अत्यंत दुर्मिळ असतात. भारतात मात्र प्रश्नपत्रिका छपाईपासून ते वाहतुकीपर्यंत आणि वितरणापासून डिजिटल व्यवस्थापनापर्यंत अनेक पातळ्यावर मानवी हस्तक्षेप असल्याने गैरप्रकारांना वाव मिळतो. या प्रकाराचा सर्वात वेदनादायक पैलू म्हणजे विद्यार्थ्यावर होणारा मानसिक परिणाम. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थी वर्षानुवर्षे अभ्यास करतात आणि अभ्यास करत असताना काही विद्यार्थी अपयशामुळे नैराश्यात जातात, काहीचे शिक्षण अर्धवट राहते, काही कुटुंबीय आर्थिक संकटात सापडतात आणि या सर्वांच्या कष्टावर काही लोक कोट्यावधीचा व्यवहार करतात. ही स्थिती सामाजिक अन्यायाची पराकाष्ठा आहे. प्रश्नपत्रिका फुटीचा परिणाम जो आहे,
केवळ वैयक्तिक स्तरावर मर्यादित राहत नाही, तर अयोग्य विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणात प्रवेश घेतात, पुढे ते डॉक्टर बनतात आणि डॉक्टर बनल्याच्या नंतर त्यांच्या हातात नागरिकांचे जीवन जाते. म्हणजेच परीक्षेतील भ्रष्टाचार थेट सार्वजनिक आरोग्याशी जोडला जातो. अशा परिस्थितीत हा गुन्हा सामान्य फसवणूक नसून समाजाच्या सुरक्षिततेवरचा हल्ला आहे. या पार्श्वभूमीवर कठोर सुधारणा आवश्यक आहेत. प्रश्नपत्रिका तयार करणे, छपाई, इन्क्रिप्टेड आणि डिजिटल वितरण केंद्रावर शेवटच्या क्षणी प्रवेश, स्वतंत्र देखरेख आणि दोषींना जलद न्यायालयीन प्रक्रिया अशा उपाययोजना बंधनकारक केल्या पाहिजेत. दोषी व्यक्ती कोणत्याही पदावरील असो, त्यांची संपत्ती जप्त करून आजीवन शिक्षण क्षेत्रातून बंदी घालणे आवश्यक ठरते. शिक्षण हे व्यापाराचे साधन नसून राष्ट्रनिर्मितीचे माध्यम आहे आणि डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर डल्ला मारणाऱ्या समाजाने कधीही माफ करू नये. नीट प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण हे एका मोठ्या आजाराचे लक्षण आहे. हा आजार म्हणजे पैशासाठी नैतिकतेची केलेली हत्या असेल. आज आवश्यकता आहे ती केवळ चौकशीची नाही, तर शिक्षण व्यवस्थेच्या आत्मपरीक्षणाची. जर आपण आज कठोर भूमिका घेतली नाही, तर उद्याच्या पिढीचा विश्वास कायमचा ढासळेल आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना कायद्याची कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. कारण शिक्षणातील भ्रष्टाचार म्हणजे राष्ट्राच्या भवितव्याविरुद्ध केलेला अपराध ठरतो. खऱ्या अर्थानं या संदर्भामध्ये विचार करत असताना मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रातील गोरगरीब कुटुंबातील जे विद्यार्थी आहेत, ज्यांनी या नीटच्या पेपरचा अभ्यास अतिशय प्रामाणिकपणे केलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांच्या नैराश्यामधून काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या देखील केलेली आहे. तरी या सर्व गोष्टींचा विचार करत असताना आणि आज तागायत म्हणजे 2000 ज्यावेळेस या नीटच्या संदर्भामध्ये मोटेगावकर सरांचे लातूरमधील जे पॅटर्न आहेत जेव्हापासून चालू झालेले आहेत, तेव्हापासूनची चौकशी आणि त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थी प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांकात आलेले विद्यार्थी, त्या क्लासच्या विद्यार्थ्यांची आणि त्यांनी केलेल्या कार्याची सखोल चौकशी यामध्ये झाली पाहिजे. आणि जेणेकरून जे विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यास करून त्या ठिकाणी या परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी यश संपादन केलेले आहे, परंतु आवश्यक तेवढे यश त्यांच्या वाट्याला आलेले नाही. कारण अशा पद्धतीच्या पेपर फुटीच्या प्रकरणामुळे त्या नीटच्या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जे काही नुकसान आजतागायत झालेले आहे आणि आजतागायत ज्या क्लासमधून ह्या प्रश्नपत्रिका फुटीचे प्रकरण समोर आलेले आहे, तर ते प्रकरण प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनाशी एक खेळणारी एक फॅक्टरी म्हणलं तरी काय वावगं ठरणार नाही. तर या संदर्भामध्ये ही चौकशी होणं गरजेचं आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे. धन्यवाद.